लागतं, कुणालाही बनवता येईल अशी ही रेसिपी आहे। तर चला तर आज बघूया ही सोपी रेसिपी अगदी 5 मिनिटात तयार होणारी। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे व त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व तो कांदा आपल्याला चांगला इथे परतून घ्यायचा आहे। कांदा परतण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जातो। ते बघू शकता इथे छान कांदा मऊ करून घेतलेला आहे। त्यामध्ये इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, तर ते अशा बारीक तुम्ही कट करून टाकू शकता किंवा त्याला मिक्सरला बारीक करून सुद्धा टाकू शकता। ह्या मिरच्या खूपच तिखट आहे, त्याच्यामुळे मी इथे 2च घेतलेल्या आहे। इथे मिरच्या छान तेलात परतून घ्यायच्या आहे। आता त्यानंतर इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटोसुद्धा मी एक मोठ्या साईजचा घेतलेला होता। टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता। तर इथे मी 4 अंड्यांसाठी ही प्रमाण घेतलेलं आहे, तर तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकतात। अगदी सोपी रेसिपी आहे ही, कोणीही अगदी सहज बनवू शकते। याला काही जास्त साहित्य लागत नाही, अगदी थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनते। आणि त्यानंतर इथे मी छान टमाटे परतून घेतलेत, थोडेसे मऊ करून घेतलेत आणि थोडी त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकली आहे। हळदसुद्धा आपल्याला अर्धा मिनिट चांगली परतून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथे मी अंडी टाकून घेणार आहेत। इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर असं जमत असेल लगेच फोडून टाकायला तर असंही टाकू शकता किंवा मग आधी फोडून घ्या सर्व अंडी आणि डायरेक्ट मग मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आहे। तर इथे मी एकूण 4 अंडी घेतलेली आहेत, 4ही अंडी याच्यात फोडून टाकलेले आहे। गॅसची फ्लेम या ठिकाणी मिडियमच ठेवायची आहे, अगदी कमीच ठेवली तरीही चालेल आणि नंतरला ज्यावेळेस आपण मिक्स करू त्यावेळेस थोडीशी वाढवायची आहे, जेणेकरून खाली लागणार नाही। या पद्धतीनेच तुम्ही करा। तर याच ठिकाणी मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे। या स्टेजला जर मीठ टाकलं तर ते मीठ व्यवस्थित सगळीकडे लागतं आणि छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने सतत त्याला ढवळतच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर वरतून टाकायची आहे। त्याने एक छान टेक्स्चर येतं, दिसायलाही छान दिसते आणि त्याचा एक फ्लेवरसुद्धा उतरतो। या ठिकाणी आता मी गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे। थोडं 2 मिनिटासाठीच आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे एकदा छान वाफवलं जातं ते। हे बघा आपली भुर्जी तयार आहे। रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंट्समध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।